कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पालिकेचे माजी सभागृह नेते संजय कोळी मित्र परिवारातर्फे रविवारी शाहीर वस्ती वर्धमान नगर येथील जागृती हेल्थ क्लब समोर आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या देवी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। प्रारंभी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते श्री देवी मातेची महापूजा करून महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। हा अभिनव उपक्रम गेल्या 25 वर्षांपासून माजी नगरसेविका सुलोचना कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे राबविला जात आहे। या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक विजय कोळी सर, समाजसेवक बाबूराव जमादार, जागृती ट्रस्टचे माजी अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धू अण्णा गुब्याडकर, संतोष शेटे मालक, शिवानंद सावळगी मालक, अंबादास चेळेकर, पिंटू महाले, प्रसाद कुलकर्णी, राजाभाऊ काकडे, राजू भिंगारे, मुन्ना कटके, महादू हारके, जागृती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश शिंदे, महेश सोनवणे आदी मान्यवरांसह संजय कोळी मित्र परिवारातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते। श्री देवी भक्तांना महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम सामाजिक बांधिलकीतून हाती घेण्यात आल्याची माहिती पालिकेचे माजी सभागृह नेते संजय कोळी यांनी दिली। कोळी परिवाराच्या वतीने गेल्या 25 वर्षांपासून महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपले सोलापूर शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते आत्ताच या ठिकाणी महाप्रसादाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले जागृती मंडळाचे अध्यक्ष माननीय सिद्धू अण्णा गुब्याडकर आणि तसेच उपाध्यक्ष प्रकाश शिंदे आणि प्रमुख आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नरेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आत्ताच या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी करण्यात आले। या महाप्रसादाचा लाभ असंख्य देवी भक्तांनी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले।